बातमी सोलापूरमधून आहे। विधान परिषदेत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झालाय। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे। महत्त्वाची घडामोड आहे। याच मुद्द्यावरून मोठा वाद होता। सूचकाच्याच मुद्द्यावरून या सगळ्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झालेला होता। सूचकाची सही ही वैध नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, नेमकं काय घडलंय? आपण पाहतोय खरं तर काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर जो आहे तो आक्षेप घेण्यात आलेला होता। आक्षेप असा होता की जे 10 सूचक अपेक्षित होते त्यापैकी एक सूचक नागेश भोसले, जे खरं तर काँग्रेसचे नगरसेवक नव्हते तर ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार होते, त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसमोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की मी ही सही केलेली नाही, ही सही बोगस आहे, अशा पद्धतीचं स्वयंघोषणापत्र दिलं। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्षपणे सांगितलं। त्यानंतर 10 सूचक जे असतात काँग्रेसला अपेक्षित असतात, त्यामुळे नागेश भोसले यांचा जे सूचक आहेत त्यांचा सही बोगस असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी 9 सूचक जे आहेत ते राहिले काँग्रेसचे। त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आता बाद ठरवण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही घोषणा जी आहे केलेली आहे। खरं तर या संदर्भातलं दुपारी 1 वाजता सुनावणी पूर्ण झालेली होती। त्यानंतर मात्र आता नक्कीच सागर, नक्कीच या प्रकरणी आता काय निर्णय घेतला जातोय का काँग्रेसकडून अपडेट्स घेऊ। खूप धन्यवाद।